आहोत। यशायाचं पुस्तक 66वा अध्याय 13 आणि 14 पवित्र शास्त्रातून बायबलमधून जुना करार। यशायाचं पुस्तक 66वा अध्याय 13 आणि 14 मी आपणासाठी वाचतो। आपण आपल्या बायबलमध्ये वचनाकडे डोळे आणि कान लावा। यशाया 66:13 आई मनुष्याचे सांत्वन करीते तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरुशलेमात तुमचे सांत्वन करीन। ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील। परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठाई प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूवर होईल। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, यशायाचं पुस्तक हे 66 अध्यायाने भरलेलं आहे आणि संपूर्ण बायबल आणि पवित्र शास्त्रामध्ये एकूण 66 पुस्तके आहेत। जुन्या करारात किती पुस्तक आहेत? 39 आहेत आणि नव्या करारामध्ये 27 पुस्तक आहेत। नक्की परमेश्वराची योजना या 66 पुस्तकांबद्दल जशी आहे तसं यशायामधल्या 66 अध्यायांबद्दल आहे। प्रियानो, परमेश्वर हा सांत्वनदाता आहे। परमेश्वर कोण आहे? सांत्वनदाता आहे। आणि हा सांत्वनदाता परमेश्वर त्या वेळेलाही लोकांचं सांत्वन करीत होता। जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वरानं लोकांचं सांत्वन केलं। नव्या करारामध्ये देखील परमेश्वरानं आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जगातील जे लोक दबलेले होते, जे लोक आजारामुळे दबलेले होते, लोकांच्या त्रासामुळे दबलेले होते, अनेक चुकीच्या त्रासामुळे दबलेले होते, पीडामुळे, पापामुळे, त्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी देखील परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं। आज मी देवाचा सेवक, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आज आम्ही ज्या काळामध्ये आहोत, ज्या वेळेत आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, आज तुम्हाकडे देवाचं वचन येत आहे की प्रियानो, येशू ख्रिस्त हा देवाने आम्हासाठी दिलेला सांत्वनदाता आहे। प्रेज द लॉर्ड। कारण परमेश्वरानं यशायाच्या या ग्रंथामध्ये 66 अध्याय पूर्ण करत असताना 13 आणि 14 मध्ये जे समाप्तीच्या वेळेला दिलेले एक अभिवचन आहे की तो परमेश्वर काय म्हणतो, जसं आई मनुष्याचं, काही बायबलमध्ये मुलांचं म्हटलेलं आहे, इंग्लिश बायबलमध्ये देखील त्याचं ट्रान्सलेशन God will comfort like a mother, how mother comfort to child म्हटलेलं आहे। जुन्या बायबलमध्ये मनुष्यांचं म्हटलेलं आहे, काही बायबलमध्ये मुलांचं किंवा काय म्हटलेलं आहे, एखाद्याची आई जसे सांत्वन करते। म्हणजे परमेश्वर कुणाचं सांत्वन करतो? परमेश्वर प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मनुष्याचं सांत्वन करतो। आणि प्रियानो, जेव्हा परमेश्वर खुद्द आमचं सांत्वन करतो ना, ते सांत्वन ज्या गोष्टीमुळे आम्ही निराश आहोत, आजारपणामुळे दुःखी असेल, भीतीमुळे असेल, अश्रू गाळत असेल, येणारे चढ उतार असतील, आपल्याच लोकांमुळे होणारा त्रास असेल, सामाजिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, ज्या काही गोष्टी आज आम्ही पाहतो घरामध्ये, समाजामध्ये आणि गावात, राज्यात, देशात घडत आहेत, त्यामुळे प्रियानो मनुष्य काय झालेला आहे? अस्वस्थ झालेला आहे, भयभीत झालेला आहे। एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सांत्वन करणारा कोणीच नाही। परमेश्वर स्वतः काय म्हणतो? माझ्या लोकांचं सांत्वन करणारा असा दुसरा कोणी नाही। आणि म्हणून आजची आनंदाची बातमी ही आहे की माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आज तुम्ही जे
दुःखाची झोंबी करत असाल, आजाराची झोंबी करत असाल, गरिबीची, परिस्थितीची, आपल्याच लोकांमुळे होणाऱ्या त्रासासाठी, सामाजिक लोकांमुळे, राजकीय लोकांमुळे, चढ उतारामुळे आज कदाचित तुम्ही दुःखी असाल, अश्रू गाळत असाल, तुम्ही अस्वस्थ भयभीत झाला असाल, परंतु आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, मी परमेश्वर जसं आई मुलाचं, मनुष्यांचं सांत्वन करते, तसा मी परमेश्वर तुझं सांत्वन करेन. हे देवाच्या मुखातील अभिवचन आहे माझ्या बहीण भावांनो. परमेश्वर सांत्वन करतो. परमेश्वर कायमचं सांत्वन करतो. जेव्हा परमेश्वर एखाद्या गोष्टीसाठी सांत्वन करायला तुम्हाकडे आला ना, ती गोष्ट पूर्ण तो तुमच्या जीवनातून रद्द केल्याशिवाय राहत नाही. प्राइज द लॉर्ड. तो आजार तुमच्या शरीरातून काढून टाकल्याशिवाय राहत नाही. ते दुःखाचं कारण तो रद्द केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ज्या परिस्थितीतून तुम्हाला तो बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. असा परमेश्वर आहे प्रियानो. म्हणून आमची जबाबदारी काय आहे? आम्ही परमेश्वराला प्रार्थना करणं. हे परमेश्वरा, जो तू सांत्वनदाता देव आहेस, तू माझं सांत्वन कर, तू माझ्या परिवाराचं सांत्वन कर, तू मंडळीतील आमच्या प्रिय लहान थोरांचं सांत्वन कर. गरिबीमुळे दबला जात आहे, आजारामुळे नाश होत आहे, अनेक पीडा लोकांच्या शरीरामध्ये पोखरत आहेत, अनेक तरुण लेकरं व्यसनाच्या अधीन गेल्यामुळे आई वडील रडत आहेत, अश्रू गळत आहेत. माझ्या बहिणीनं, आई वडिलांना निराश होऊ नका. परमेश्वर तुमच्या मुलांचं जीवन बदलेल आणि तुमचं सांत्वन करेल. प्रेज द लॉर्ड. आज तो परमेश्वर ज्यानं यशायाच्या पुस्तकामध्ये संदेष्टा यशायाच्या द्वारे अभिवचन दिलं, आई मनुष्याचं सांत्वन करते, तसा मी तुमचं सांत्वन करेन. पहिली गोष्ट लक्षात घ्या की मनुष्य मनुष्याचं सांत्वन करू शकत नाही. गपकी बाई रडू नकोस. ए बंधू, का बाबा तू खचला आहेस? प्रियानो, कोणीतरी आमचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, परिचयाचे लोक येतील आणि ज्यामुळे तुम्ही रडत आहात, दुःखी आहात, कष्टी आहात, त्यामुळे तात्पुरता तुम्हाला तो हात लावतील, स्पर्श करतील किंवा तुमचे अश्रू पुसायचा प्रयत्न करतील, धीर देतील आणि ते निघून जातील. परंतु आज आनंदाची बातमी ही आहे की जो परमेश्वर आमच्याकडे सांत्वन करण्यासाठी येतो, तो आमच्यामध्ये येऊन राहतो आणि ते सांत्वन पूर्ण केल्याशिवाय तो जात नाही. प्राइज द लॉर्ड. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? 14 वचन, ज्या परमेश्वराचं सांत्वन करतो ते पाहून तुमचं हृदय आनंदित होईल. दुःखी झालेलं हृदय, निराश झालेलं हृदय, कठीण झालेलं हृदय, विचलित झालेलं हृदय, भग्न झालेलं हृदय. माझ्या प्रियानो, आज आमच्या हृदयामध्ये अनेक गोष्टी आहेत. माझ्या मुलांचा विवाह कधी होईल? माझ्या मुलांना नोकरी कधी लागेल? माझं स्वतःचं घर कधी असेल? माझ्या समोर सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. अनेक गोष्टी आई वडिलांच्या हृदयात असतात. आणि प्रियानो, बायबल सांगतं परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा देव आहे. आज तुमच्या आणि माझ्या हृदयातल्या गोष्टी मनुष्याला समजत नाहीत, कारण मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. तिला काय झाले, मराठीत म्हटलं जातं धडधाकट आहे की, तिला काय झालंय? हसत असते, खेळत असते, त्याला काय झालंय? चांगला पगार आहे की, चांगलं घर आहे की, वस्तू आहेत की. प्रियानो, लोकांना तुमचं आणि माझं मोठं घर, तुमची माझी मोठी पगाराची नोकरी, व्यवसाय हे दिसतं. परंतु पुष्कळ पैसा असून पण, एखादा आजार पण, पुष्कळ पैसा नोकरी असून पण एखादं व्यसन, एखादं गुप्त पाप, यामुळे मनुष्य अस्वस्थ भयभीत होतो. म्हणून यिर्मयाच्या पुस्तकात देखील परमेश्वर म्हणतो हृदय सर्वात कपटी आहे. काही हृदय भीतीनं, तणावानं भरलेलं आहे, काळजीनं, चिंतानं. परंतु काही हृदयामध्ये कपट पण आहे. देव ते पण पाहतो. म्हणून परमेश्वर म्हणतो हृदय सर्वात कपटी आहे आणि ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे. प्रियानो, प्रत्येक हृदय हे निराश, दुःखी होण्याचं कारण हे फक्त
घरातली काळजी किंवा मुलांची काळजी किंवा समस्या, आजारपण, गरिबी ह्या गोष्टी नाहीत. काही लोकांना देवानं पुष्कळ दिलेलं आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे, चांगलं आयुष्य दिलेलं आहे, घरात सगळ्या खाण्यापिण्याची गोष्टी आहेत, सगळी चांगलं आहे, परंतु हृदयामध्ये कुछ तो गडबड है, दिल में कुछ पाप है. समाधानी नाहीत काही लोक, आपल्या पत्नीशी विश्वासू नाहीत, आपल्या कुटुंबाशी जर विश्वास नसाल, देवाशी विश्वासू नसाल, देवाचं वचन ऐकून पण तुमचं हृदय आनंदी नाहीये, आपल्या भावांबरोबर, आपल्या बहिणींबरोबर, आपल्या आई वडिलांबरोबर तुमचा सुसंवाद नाही किंवा जबाबदारी हृदयामध्ये नसेल, लक्षात घ्या, एकमेकाबद्दल कपट करू नका, पत्नीशी कपटाने राहू नका, सासू सासऱ्यांबरोबर, सुनांबरोबर. हे कपट देवाला आवडत नाही आणि त्याला शास्त्र सांगतं हृदय सर्वात कपटी आहे असं म्हटलेलं आहे. आज माझ्या बहिणी, ज्या परमेश्वरानं तुझं सांत्वन केलेलं आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुझ्या हृदयातली भीती, तणाव, अस्वस्थता काढून टाकलेले आहे, त्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताला तुम्ही काही करा, स्थिरावू द्या, वाहू द्या, प्रभू तू माझ्या हृदयात राहा. आणि मग त्या हृदयामध्ये जग आणि जगातल्या गोष्टी शिरणार नाहीत. एकमेकाबद्दल हेवा दावे, एकमेकाबद्दल कपट, एकमेकांबद्दल असंतोष किंवा संशय किंवा कुरघोड्या, कुठल्याही गोष्टी कपटीच्या घुसणार नाहीत. म्हणून शास्त्रामध्ये नीतिसूत्राचा शलोमोन राजा म्हणतो, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. कसलं हृदय? कपटी हृदय म्हटले का? आनंदी हृदय. जर परमेश्वरानं तुमचं सांत्वन केलं, मागील दिवसात आजारी होता, वाटलं होतं डॉक्टरांच्या रिपोर्टनं आता मरणार, डॉक्टरचा रिपोर्ट आला होता, शुगर वाढली, इन्शुलिन चालू केलं, बीपी वाढली, 2-2, 3-3 गोळ्या, हा रिपोर्ट आला कॅन्सरचा, तो रिपोर्ट आला, डिलिव्हरीच्या वेळेला असा रिपोर्ट आला. पण आज बघा ना प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानं, रिपोर्ट आला होता पण येशू ख्रिस्ताने तो रिपोर्ट रद्द केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इन्सुलिन बंद झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. गोळ्या कमी होत आहेत, आपण आरोग्य धारण करत आहोत, आयुष्य वाढवत आहे. हे देवाचं सांत्वन आहे. आणि जर परमेश्वरानं तुमचं सांत्वन केलं, एका ठिकाणी स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो की माझ्या दुःखात तुझं वचनच माझं काय करतं? सांत्वन करतं. पण परमेश्वर वचन पाठवून आमचं सांत्वन करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पवित्र आत्मा पाठवून आमचं सांत्वन करतं. परमेश्वर आपले सेवक आणि संदेश ते पाठवून सांत्वन करतं. देव कसं सांत्वन करतो? देव आपलं वचन पाठवतो आणि अश्रू गाळणारे लोक आनंदाश्रू गाळू लागतात. आजारानं पडलेले लोक वचनानं आरोग्य पाहू लागतात. हे परमेश्वर सांत्वन करतो. आणि मग काय होतं? आमचं हृदय काय होतं? आनंदी होईल. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज तुमच्या हृदयामध्ये आनंद असू द्या, कपट काढून टाका. इर्मयाच्या पुस्तकात देखील परमेश्वर म्हटलेलं आहे. इर्मया नाही, एचकेल 36:26 मध्ये काय म्हटलं बघा. एचकेल 36:26. हा वाचा, मी वाचतो. एचकेल 36:26. मी तुम्हास नवे हृदय देईन. कसलं हृदय? नवे हृदय देईन. तुमच्या ठाई नवा आत्मा घालेन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, परमेश्वरानं येशयाच्या द्वारे या जगाला सांत्वनाचं अभिवचन दिलं होतं. जसं आई मनुष्याचं सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करेन. आणि मग तुमचं हृदय काय होईल? आनंदित होईल. या ठिकाणी मी पाहिलं परमेश्वराचं एचकेल 36:26 मध्ये एक अभिवचन काय आहे? परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला नवं हृदय देतो.
तुमच्या देहातलं कठीण हृदय काढून टाकलं. आणि मग हृदय कठीण काढून गेल्यानंतर देव म्हणतो, परमेश्वर मी माझा आत्मा तुझ्यामध्ये घालतो. आणि मग म्हणतो आपण, माझा नवा जन्म झाला, मी आता आत्मा पावलो. कशासाठी? परमेश्वर म्हणतो, यासाठी की तुम्ही माझे नियम आणि निर्णय पाळावा. देवाचे नियम आणि निर्णय आम्ही जेव्हा पाळतो तेव्हा आम्ही जगतो. आणि जर अजून जगाचे नियम आणि निर्णय आम्ही पाळत असेल तर प्रियानो, लक्षात ठेवा, हे जग मरणाकडे चाललेलं आहे. आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा की जर परमेश्वरानं तुमचं सांत्वन केलेलं आहे, तुमच्या परिवाराचं सांत्वन केलेलं आहे, याचा अर्थ परमेश्वरानं तुमच्या मधील कठीण हृदय काढून टाकलं, कपटी हृदय काढून टाकलं. आणि परमेश्वरानं काय घातलं? आपलं हृदय घातलं. परमेश्वरानं काय केलं? आपला आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे. कशासाठी दिलेलं आहे देवानं? जीवन बदलणं. प्रियानो, येशू ख्रिस्त आमची जात धर्म बदलण्यासाठी आला नाही, आमचं हृदय बदलण्यास आलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जे नाशाच्या मार्गाने जात होतो, नरकाच्या वाटेला लागलो होतो, तो आमचा मार्ग रद्द करण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आला. म्हणून येशू म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. जीवनाचा मार्ग मी आहे, सत्याचा मार्ग मी आहे आणि जीवनाचा पण मार्ग मी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणतो? मार्ग सत्य व जीवन मी आहे. येशू हा जीवनाचा मार्ग आहे. येशू ख्रिस्त हा सत्याचा मार्ग आहे आणि येशू ख्रिस्त हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं नव्या करारामध्ये माझ्या प्रियानो त्यांना काय दिलेत? दाखले दिलेत. काय दिलेत? आणि आज जग आमच्याकडे दाखले मागत आहे. हालेलुया. जे काय मागते? दाखले. माझ्या प्रियानो, दाखला कुठलाही असू दे, प्रेज द लॉर्ड, हा कागदावरला दाखला, हा जातीचा दाखला, धर्माचा दाखला, हे पृथ्वीवर मर्यादित आहे. पण ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला आणि त्याने स्वर्गातले दाखले आम्हाला दिलेले आहेत, यासाठी की पृथ्वीवर नव्हे तर आम्ही स्वर्गात असावं. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेला येशू ख्रिस्त दाखल्यांद्वारे बोलला. कशाद्वारे बोलला? का दाखले बघून बोलला? शाळेचे दाखले, जातीचे दाखले, धर्माचे दाखले? आज जग दाखल्यावरून काय करत आहे? निवड करत आहे. अरे बाबा, मी या समाजात, या प्रवर्गात, या धर्मात जन्मास आलो, माझा काय दोष? परमेश्वरानं एकच जात निर्माण केली, स्त्री आणि पुरुष. मनुष्याला त्याच्या व्यवसायावरून काय झालेले आहेत? जाती निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मला सांगू द्या, आज तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या जातीच्या दाखल्यावरती कुठली जात आहे हे महत्वाची नाहीये. त्रास होणार, टिंगल होणार. काही लोकांना वाटेल माझ्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन आहे, तुमच्या जातीच्या दाखल्यावर अनुसूचित आहे. अरे बाबा, तुझ्या दाखल्यावर ख्रिश्चन आहे परंतु ख्रिस्ती वागतच नाहीस. माझ्या दाखल्यावर अनुसूचित जाती असून मी ख्रिस्ताचा प्रचार करतोय, ही मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. दाखला स्वर्गात नेणार नाही, पण बायबल मधला दाखला ऐकून जो पश्चाताप करेल त्याला स्वर्गाचा राज्य मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक पानावर येशूने नव्या करारात दाखलेच दाखले दिलेत. दिले का नाही? ते दाखले महत्वाचे आहेत. आणि आता लोक दाखले मागत आहेत. हॅलो, घाबरू नका. घाबरायचं, भीती बाळगायची? अहो, येशू देवाचा पुत्र असताना त्याने स्वर्गाचा त्याग केला. ज्याच्या हातामध्ये सामर्थ्य होतं, ज्याच्या स्पर्शामध्ये जीवन होतं, ज्याच्या चालण्याने भूत निघून जात होती, वादळ लाटा थांबत होत्या, कुष्ठ गेला, स्पर्श केला, त्याला आरोग्य मिळालं.
भूते शब्दानं घालवली, आंधळ्यांचे डोळे येशूने उघडले, पापी स्त्रीला क्षमा केली. येशू ख्रिस्तानं आंधळ्यास दृष्टी, लंगड्यास चालवलं, बहिऱ्यास ऐकू येऊ केलं, मेलेले उठवले, कुष्ठ शुद्ध झाले. येशू ख्रिस्ताने या भूतलावर काय केलं? जात बघून चमत्कार केले नाहीत, गरज बघून कार्य केलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज तो प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक राष्ट्रामध्ये, प्रत्येक देश, राज्य, जिल्हे, तालुके, शहर, खेड्यामध्ये तो काम करत आहे. सांत्वन करणारा कोणी नाही आहे. भीती दाखवणारे भरपूर आहेत, हिरावून घेणारे भरपूर आहेत, पाडणारे भरपूर आहेत, उचलणारे कोणी नाही, शोधणारे कोणी नाहीत, हरवायला लावणारे भरपूर आहेत. प्रियानो, अशा येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे आंधळे, लंगडे, बहिरे, मुके, पापी त्याच्या बरोबर राहिलेत. कोण आहे त्याची प्रजा? ज्यांना येशू ख्रिस्ताचा स्पर्श झाला, त्याचं सांत्वन झालं. कुष्ठ गेला त्याच्या घरामध्ये, वस्ती करायला वाव नव्हता, घराच्या बाहेर काढलं होतं. परंतु येशू ख्रिस्ताला त्यानं स्पर्श केला. प्रभूजी, गुरुजी, गुरुजी, तुझी इच्छा असेल येशू तर मला शुद्ध कराव्यास तू समर्थ आहेस. येशूने त्याला स्पर्श केला, त्याचं कुष्ठ गेलं. किती मोठं सांत्वन आहे ते. ज्या कुष्ठरोग्याला घरामध्ये थारा नव्हता, त्याला गावाच्या बाहेर टाकलं होतं, त्याचं सांत्वन करणारा, त्याला खाल्लास का, पिलास का, कुठं राहतोस, काय करतो विचारणारा कोणी नव्हता. म्हणजे परमेश्वराने यशाया 66 मध्ये अभिवचन दिलं होतं, जसं आई मनुष्याचं सांत्वन करते तसा मी परमेश्वर तुमचं सांत्वन करेन. जेव्हा मी सांत्वन करेन तेव्हा तुमचं हृदय काय होईल? काय होईल? आनंदी होईल. कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील. आणि परमेश्वराचा हात, हॅलो, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठाई प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रू होईल. काळजी प्रकाई का? परंतु इथं 13 वचनात दुसरा भाग काय आहे? आई मनुष्याचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करीन. पण कुठे? जागा सांगितलेली आहे. कुठे? यरुशलेमात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याला अभिवचन आणि भविष्यवाणी केली होती. मी परमेश्वर जसं आई मुलाचं सांत्वन करते तसं तुमचं मी काय करेन? सांत्वन करेन. पण कुठे? यरुशलेमात. परमेश्वरानं यरुशलेमासाठी सांत्वनाचं हे शब्द अभिवचन राखून ठेवलं होतं. यरुशलेमला जुन्या करारामध्ये 600 वेळा त्याचा उल्लेख आलेला आहे. कसा? जुन्या करारात यरुशलेमचा उल्लेख किती वेळा आलाय? 600 वेळा. परंतु यरुशलेम या शब्दाला किंवा या नगरीला सियोन नगरी, दाविदाची नगरी अशी पण जुन्या करारात संबोधलेली. कुणाची नगरी? हॅलो, कुणाची नगरी? दाविदाची नगरी. आणि दाविदाची नगरी यरुशलेम, सियोन नगर, त्याला सियोन गड पण म्हटलेलं आहे, त्याचा उल्लेख 300 वेळा जुन्या करारात आलेला आहे. काळजी प्रकाई का? यरुशलेम हे एक शाही नगर आहे. कसलं नगर? शाही. यरुशलेम ही पवित्र नगरी आहे. होली जेरुसलेम. काय म्हटलंय? पवित्र नगरी. हॅलो, काळजी प्रकाई का? परमेश्वराने यरुशलेम याला शाही नगरी, पवित्र नगरी, माझी नगरी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या यरुशलेमामध्ये राहणाऱ्यांसाठी परमेश्वरानं सांत्वन ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लूक ऋषवर्तमान याचा नव्या करारामध्ये लूक ऋषवर्तमान क्षमा करा, पहिल्यांदा मत्तई वाचू, नंतर लूककडे जाऊ. मत्तई कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 पर्यंत
मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. मत्तई शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, कान इकडे असू द्या. मत्तई 2. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या दिवसात, कुणाच्या? हेरोद राजाच्या दिवसात. सगळ्यांचा कान डोळे इकडे असू द्या. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेतलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले. कुठं आलेत? यरुशलेमात. मागी लोकांनी हे ओळखलं, पूर्व दिशेला जो तारा उगवलाय ना, तो तारणाऱ्याचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. मी देवाचा सेवक आज तुम्हाला काय सांगत आहे, परमेश्वरानं या भूतलावरील प्रत्येक मानवाचं सांत्वन करण्याचं अभिवचन त्यावेळेला दिलं होतं. परमेश्वर अभिवचन देतो ते कधी विसरत नाही, त्याचा विसरही पडत नाही. माझ्या प्रिय बहीण भावांनो, काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी तुम्हाला जर परमेश्वराचं एखाद्या मीटिंग मध्ये, चर्च मध्ये अभिवचन आलं असेल तर ती योग्य वेळी परमेश्वर पूर्ण कराव्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही धीर धरून वाट पहा, तुम्ही धीर धरून प्रार्थना करा. तुम्ही परमेश्वर म्हणा, प्रभू जे तुझं वचन आहे माझ्या परिवारासाठी ते पूर्ण कर. मला स्वतःचं मोठं घर हवंय. मला प्रभू तुझा सेवक व्हायचंय. माझ्या घराण्याचं तारण व्हायला पाहिजे. माझा वंश वाढायला पाहिजे. परमेश्वर माझा एक इच्छा ही आहे, गरज ही आहे. प्रार्थना करा. हॅलो प्रेम, माझ्या जीवनामध्ये मला सांत्वन करणारा कोणी नव्हता. मला माझ्या वडिलांच्या आईनं सांभाळलं, आजीनं. मी आजीलाच आई म्हणायचो. आणि प्रियानो, मला बघितलं नसलं की तिचा जीव कासावीस व्हायचा. श्याम कुठं आहे, श्याम कुठं आहे असं ती करायची. कारण का तिला एक गोष्ट ठाऊक होती. माझे वडील राजकारणामध्ये बिझी असायचे. आई माझी, एक वर शांतीने राहा, तुम्ही एकमेकाला मदत करा, प्रार्थना करा, ही आपली जबाबदारीच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या दुःखात सांत्वन करणारा केवळ येशू ख्रिस्तच आहे. तुमच्या आजारपणात तुमची काळजी घेणारा येशू ख्रिस्तच आहे. तुम्ही पडला असताना तुम्हाला हात देणारा येशू सांत्वनदाता आहे. कोणी नाही. बंधू रवीने मग असे गीत गायलं, दुसरा काय गीत आहे ते? कोई नहीं तुझसा कोई नहीं, तुझसा कही नाही, तुझ्यासारखं कोणी नाही. आणि हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कुठेही कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. आज मला सांगू द्या विश्वासार्ह बहीण भावांनो, निराश होऊ नका, धीर सोडू नका. घरातली परिस्थिती, समाजातली परिस्थिती, राजकीय परिस्थिती, बाहेरची परिस्थिती बदललेली आहे. आज सांत्वन करणारा कोणी नाही. मनुष्य मनुष्याचं सांत्वन करू शकत नाही, परंतु परमेश्वरानं या जगामध्ये एक अभिवचन पाठवलं की जसं आई मुलाचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करेन. यरुशलेमात मी तुमचं सांत्वन करेन. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगामध्ये मनुष्याचं स्वरूप धारण करून देवाचा पुत्र मरियेच्या पोटी जन्मास आला. कशासाठी आला? येशू ख्रिस्त सांत्वन करावयास आला. आम्हाला ठाऊक आहे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर बायबलमध्ये लिहिलेले आहे, लोक कसे होते? मरणाच्या भयात ग्रासले होते. लोक अंधारात बसले होते. आणि शास्त्रात लिहिलेले आहे, अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाच्या भयात बसलेल्यावरती ज्योती उगवली. प्रेज द लॉर्ड. आज देखील ही परिस्थिती आहे. आज लोक जगात होणारी उलाढाल आपण टीव्हीवर पाहतो, पेपरवर पाहतो. लोकांची नीतिमत्वता बिघडलेली आहे. कोण आपलं कोण कुणाचं काही समजणं झालं हो. आज फार परिस्थिती वाईट आहे. समाजामध्ये संघर्ष चालू आहे, धार्मिक तेढ चालू आहे. तरुणांच्या मध्ये त्यांच्या बोलण्यावरून त्यांना मारलं जात आहे. माझ्या प्रियानो, या दिवसामध्ये आज मी देवाचं सेवक सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला सांत्वन देण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि अभिवचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला सांत्वनदाता म्हणून यरुशलेमात पाठवलेला आहे. तो सांत्वनदाता देव आहे. प्राइज द लॉर्ड.
मागी लोकांनी पूर्वेस त्याचा तारा पाहिला आणि तो यरुशलेमात आले. यरुशलेमात कुठं आले आणि काय म्हणतायत? यरुशलेमात येऊन त्यांनी विचारलं, यहुद्यांचा राजा जन्मला, तो कोठे आहे? पहा, हे मागी लोक ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते. त्यांच्या लक्षात आलं होतं की तारणारा जन्मास आलेला आहे. ते कुठल्या दुसऱ्या प्रांतात गेले का? काळजी बरं काही ग. ते यरुशलेमात आले. कुठं आले? यरुशलेमात आले. आणि यरुशलेमात येऊन विचारतायत, यहुद्यांचा राजा जन्मला, तो कोठे आहे? काय झालं? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलेलो आहोत. प्रियानो, सांत्वन करता, सांत्वन दाता, जे आंधळे आहेत त्यांचे डोळे उघडणारा, जे कुष्ठ आहेत त्यांना शुद्ध करणारा, जे बहिरे आहेत त्यांचे कान उघडणारा, मुख्यांना बोलू करणारा, दिनांना शुभर्थ सांगणारा, धरून नेल्यांची सुटका करणारा, जे अंधारात आहे त्यांना प्रकाशात आणणारा, जे खचलेले आहेत, दबलेले आहेत त्यांना हिम्मत देणारा, असा सांत्वनदाता या जगात येणार आहे. यशानं या अगोदरच लिहून ठेवलं होतं. यशाचं पुस्तक आणि 55वा अध्याय, 61वा अध्याय, क्षमा करा, यशाया 61. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना शुभर्थ सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पठ्ठी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंदमोचन विधोत करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवात त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. प्रेज द लॉर्ड. यशाया संदेष्टा आत्म्याच्या प्रेरणेनं देवानं त्याच्या मुखातून हे वचन बोलवली. आणि याच्यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये जेव्हा धर्मग्रंथ दिला सभास्थानात, तेव्हा तो काय म्हणतो? धरून नेलेल्यांची सुटका करावयास, बंदिवासास मोकळी करावयास, ठेचलेल्यास सोडवावयास, गरीबास सुवार्ता सांगावयास त्याने मला अभिषेक केला आहे. आणि हा शास्त्र ग्रंथ वाचताना आता पूर्ण झाला आहे. लोकांची नजर त्याच्याकडे लागली आणि लोकांनी आनंद केला. अरे, शोकग्रस्तांचं सांत्वन करणारा, धरून नेल्यांची सुटका करणारा, पापे क्षमा करणारा, रोगीस बरं करणारा, हाच देवाचा पुत्र आहे. लोकांनी ओळखलं. माझ्या प्रियानो, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. जे शांती करणारे त्याच देवाचे पुत्र म्हणतील. आज जगामध्ये काय झालेलं आहे? शांती करणारे कमी, दंगा करणारे जास्त झालेले आहेत. दया करणारे कमी आणि मारामारी करणारे जास्त वाढलेले आहेत. ताणलेले भुकेले कमी आणि जगी गोष्टीसाठीच त्यांची ताण भूक आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे. पण आज तुम्ही धन्य आहात. परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला यासाठी शांती दिलेली आहे, आनंद दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, पापक्षमेचा अनुभव आलेला आहे. कशासाठी? माझ्या प्रियानो, आपल्याला या जगामध्ये शांतीची घोषणा करायची. येशू ख्रिस्ताची शांती, माझ्या बंधू, माझ्या बहिणी, तुझ्या जीवनात जी आहे ना, ती तू येशूची शांती आहे. तुम्ही येशूची शांती जाहीर करा की परमेश्वरा, माझ्या भारत देशाला तू शांती दे. प्रार्थना करा, प्रभू येशू, तुझी शांती जी मला दिलेली आहेस, त्यामुळे माझं घर शांत झालं, माझा व्यवसाय, माझी लेकरं, ती शांती प्रभू माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये असू दे. काळजीपूर्वक ऐका. तुम्ही शांतीनं प्रार्थना करा, शांतीची घोषणा करा. देव त्याची शांती तुमच्या प्रार्थनेनं या समाजात, देशात देईल. प्रेज द लॉर्ड. आणि जी शांती तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, परमेश्वर म्हणतो सर्वांबरोबर जास्तीत जास्त शांतीनं राहण्याचा प्रयत्न करा. सर्वांबरोबर म्हणजे कुणाबरोबर? घराच्या बाहेरच्या बरोबर फक्त आणि घरच्या बरोबर?
आम्ही बाहेरच्या बरोबर लय सोज्वळ, असं की बाहेरच्यांना वाटतं हे देवदूतच. कोण किती देवदूत आहे प्रत्येकानं फक्त बायकोला जाऊन त्याच्या विचारायचं. 100 पैकी किती मार्क्स देते बघा ती, पेपरच फाडून टाकेल. त्याचं येणं जवळ आलेलं आहे, त्याचं येणं जवळ आलेलं आहे. बायकोला फक्त भजी वडा मटण आणून दिलं म्हणजे लय चांगलं म्हणत असेल आठवड्यात एकदा ती. तुमची जबाबदारी आहे ते. तुम्ही जे काही तिला देता आनंदानं, प्रीतीनं, शांतीनं, मुलांना देता, चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्याबरोबर बायबलमध्ये केलेलं आहे. बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? पुरुषांनो, तुम्हाला लाभलेल्या पत्न्या म्हणत नाही, पत्नी. कोणतर परवा म्हटलं, हिम्मत आहे माझ्यात, आहे दम माझ्यात, 2 सांभाळतोय. मला प्रश्न पडतो, एक सांभाळताना एवढी दमछाक होते सिस्टर, लोक 2 कसं काय सांभाळतात? परवा तर बिहार मधली कालचं फेसबुकला बघितलं, एक बाई एका घरात 3 पुरुषांनी तिच्याबरोबर लग्न केले आणि तिघं बिंदास म्हणतात, मग आम्हाला त्रास नाही हो, 3 बायकात भांडणं होतील हो. किती अज्ञान. क्षमा करा, सत्य गोष्ट आहे. अज्ञानामध्ये लोक किती चुकीचं आहे. आजच्या पेपरला पण आलेलं आहे, एका बाईनं 2 पुरुषावर लग्न केले, तिघं एकत्र राहतात. पाप आहे ही. अनितिमान गोष्टी आहेत माझ्या प्रियानो. म्हणून जगामध्ये ह्या अमंग अशुद्ध गोष्टी घडायला लागलेल्या. म्हणून शास्त्र काय सांगतं? पुरुषांनो, त्या नाजूक पात्र आहेत, म्हणून पुरुषाने आपल्या पत्नी बरोबर सुज्ञतेनं सहवास करा. कसा सहवास करा? सुज्ञतेनं. सारखं आईलाच तुझंच बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे. कधी तर म्हणा ना बायकोचं पण बरोबर आहे, तिला पण जरा बरं वाटेल. पुरुषानं आपापल्या पत्नीबरोबर सुज्ञतेने व्यवहार करा. स्त्रियानं आपल्या पुरुषाच्या अधीन राहा. अधीन राहणं. इकडे आत या. तुम्हाला काय अक्कल आहे काय? काही समजतोय का? डायरेक्ट असं शर्टला धरलं जातं. असं नाही आहे कोण, पण जगात प्रॉब्लेम्स कुठे आहेत? इथं आहेत. कधी कधी स्त्रियांचा असा पदर पडलेला असतो. बऱ्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगत आहे. घरात बाहेर लोक तुम्हाकडे पाहत असतात. आपलं पेहराव, आपलं बोलणं, आपलं नीटनेटके राहणं फार महत्वाचं आहे. शेजारची बाई अशी बघतीन जाते, बघितले का काय अजून आवरलं नाही बघा, 1 वाजला, बाईच्या तोंडा केसाला कंगवा नाही, बटा अशा या लागल्यात. पालक आहे मी, सांगणारच. काय बरोबर आहे का नाही? स्त्रीनं लवकर उठावं, स्वच्छ अंघोळ करावी. पुरुषांनी पण घरचं सगळं आटपावं, स्वच्छता, आणि मग स्वच्छ अंघोळ सगळं स्वच्छता करून बायबल वाचा, प्रार्थना करा, घरच्या कामाला लागा. 1-1, 1.5 वारून घरचं आटपत नाही काय बायकांना. तो झाडू तिथंच पडलेला असते, ते सगळं घरचं तिथंच पडलं असते. या की या, ते काय झालं हे करत होते, काय करत नव्हते. फोन घेऊन बसले होते, व्हॉट्सअपवर होते, वरबोट खालबोट, वरबोट खालबोट. झाडू तिथंच पडलाय, कपडे तिथंच अडकल्या, घड्या गाठलेल्या नाही, खरकाट तेच पडलंय. म्हणून कधी कधी काही लोकांच्या घरी यायचं मी बंद केलंय. प्रेज द लॉर्ड. आता येणार आहे, पाऊस जरा थांबलाय, येणार आहे, सांत्वन करायला येणार आहे. हालेलुया. पण मी येणार आहे पेक्षा तो येणार आहे. काय वाजून देवाला धन्यवाद. तो येणार आहे प्रियानो, तो लवकर येणार आहे. तो तुमचं सगळं बाह्य स्वरूप पण पाहिल, अंतरात्मा पाहिल, हृदय पाहिल. आनंदी आहे, कपटी आहे, कोमल आहे, कसं आहे, काय प्रीत, काय काय भरलंय सगळं बघणार तो. माझ्या प्रियानो, मी काळजीपूर्वक माझं नकारात्मक घेऊ नका. यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? यहुद्यांचा राजा जन्मला तो कुठे आहे? एक शब्द, यहुद्यांचा राजा जन्मला कुठे आहे? बायबलमध्ये लिहिलंय, यरूशलेम घाबरलो. काय लिहिलेलं आहे? यरूशलेम पण घाबरला आणि राजा हेरोद पण घाबरला. का? अरे मी इथला राजा आहे, मी यहुद्यांचा राजा आहे, माझ्या हातात सत्ता आहे. आणि असा कोण या यरूशलेमामध्ये राजा जन्मास आला? हॅलो,
राजा घाबरला. हॅलो, काळजीपूर्वक आहे का? आज देखील ही समाजामध्ये, देशामध्ये, गावामध्ये प्रत्येक परिस्थिती आहे ना, घाबरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण राजा येत आहे. हालेलुया. राजांचा राजा येत आहे. यरूशलेम घाबरलं होतं, जग आता घाबरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घाबरू नका, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण येशू ख्रिस्ताचा जन्म यरूशलेमात झाला. येशू ख्रिस्ताचं सहन करणं यरूशलेमात झालं. येशूचं वधस्तंभावरील समर्पण वधस्तंभाचं यरूशलेमात झालं. आणि तोच येशू ख्रिस्त, त्याचं पुनरुत्थान पण यरूशलेमात झालेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन, आपला प्रभू येशू ख्रिस्त ना यरूशलेमाच्या डोंगरावरूनच स्वर्गात गेलेला आहे. स्वर्गारोहण पण येशूचं यरूशलेमात झालेलं आहे. येशू ख्रिस्ताचं हे कार्य ना अद्भुत आहे. म्हणून यरूशलेमला पवित्र नगरी म्हटलेली आहे. कसली नगरी? पवित्र नगरी. आता यरूशलेम कुठं आहे? आता यरूशलेम कुठं आहे? तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं इस्रायलमध्ये यरूशलेम आहे. काळजीपूर्वक ऐका. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये आज आमच्यासाठी यरूशलेम कुठं ठेवलेला आहे? प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 4 वचन. हे थिएपीला, पहिलं वचन आधी वाचतो. हे थिएपीला येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायस आरंभले त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो असे दाखविले. आणि 40 दिवसपर्यंत तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. काय सोडून जाऊ नका? यरूशलेम सोडून जाऊ नका. तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे, काळजीपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताने काय आज्ञा दिली शिष्यांना? स्वर्गारोहण होत असताना, मरणात उठल्यानंतर यरूशलेम सोडून जाऊ नका. तर जे पित्याचं वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आता पुढं यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू यावेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेवला आहे ते ओळखणे तुम्हाकडे नाही. मात्र 1:8 मध्ये खरं अभिवचन येशूने काय दिलं? पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक ऐका. मी म्हणालो यरूशलेम हे शाही नगर आहे. यरूशलेम हे पवित्र नगर आहे. यरूशलेमामध्ये परमेश्वरानं आपल्या पुत्राला मनुष्याचं सांत्वन करण्यासाठी पाठवला. बायबल तुम्हाला ठाऊक आहे, येशू ख्रिस्ताला, येशू ख्रिस्ताला बाळक असताना योसेपानं मरियेनं, काळजीपूर्वक ऐका, कुठं आणलं? यरूशलेमात आणलं. काळजीपूर्वक ऐका, कान इकडे द्या. मरियेनं आणि योसेपानं आपला बाळक येशू ख्रिस्त कुठं आणलं? यरूशलेमात आणलं. लुकाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि तो बाळक, काळजीपूर्वक ऐका, यरूशलेमामध्ये एका पवित्र स्थानी शिमोनाच्या हाती दिला. आणि शिमोनानं परमेश्वराचं आभार मानलं यरूशलेमात त्या मंदिरामध्ये. का? हे बापा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे या बाळकाच्या उदरातून काय होणार आहे? तलवार आतून भुसकून जाणार आहे. म्हणजे या संदेशाने, या देवाच्या सेवकाने ओळखलं की या जगाला सांत्वन देण्यासाठी, या जगाला तारण देण्यासाठी, या जगाला पापक्षमा देण्यासाठी, या जगाला पडलेल्या उठवण्यासाठी, आंधळ्यांचे नेत्र उघडण्यासाठी, मेलेल्यास उठवण्यासाठी, कुष्ठ्या शुद्ध करण्यासाठी ज्या परमेश्वराने यशायाच्या ग्रंथात अभिवचन दिलं होतं, माझ्या लोकास, माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. प्रेज द लॉर्ड.
माझ्या इस्रायल लोकांस पाळेल असा सरदार तुझ्यातून निघेल. तो याकोबाच्या सिंहासनावर बसून राज्य करेल. तो दाविदाच्या सिंहासनावर बसेल. त्याच्या सत्तेचा अंत होणार. त्याचं राज्य युगानुयुगाचं असेल. प्रियानो, असा सरदार, असा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त यरूशलेमामध्ये परमेश्वरानं जात बदलण्यासाठी, धर्म बदलण्यासाठी, प्रांत बदलण्यासाठी पाठवला नाही, तर येशू ख्रिस्त जगाचं पाप आपणावर घेण्यासाठी, जगाचे शाप आपल्यावर घेण्यासाठी, जगामधले सगळ्या व्याधी, जगामध्ये लोक ज्यामुळे अश्रू गाळत होते, ज्यामुळे लोक अंधारात बसले, आजारात बसले होते, व्याधीनं, व्यभिचारानं, पापानं ग्रासलेले होते, अशा लोकांचं सांत्वन करणं हे स्वर्गातून परमेश्वरानं ओळखलं की माझ्या लोकांचं सांत्वन करणारा कोणी नाही. मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी माझ्या लोकांची अवस्था झालेली आहे. लोक विखुरलेले आहेत. आज देखील आपण म्हणतो या देशाचं काय होणार, या राज्याचं काय होणार, या शहराचं काय होणार. लोक माकडासारखी वागा लागलेले आहेत. लोक नाहीत, काही लोक या इकडून तिकडं जायचं गरजेप्रमाणे आपल्या पोटासाठी. माकडं कुणाच्या पोटासाठी उड्या मारतात? आपल्या पोटासाठी. आज जे लोक स्वतःला अधिकारी पुढारी म्हणतात ना, ते माकडासारखे या झाडावर, या पक्षातून त्या पक्षात, इकडे तिकडे स्वतःसाठी नाही, पण तुमचं आणि माझी काळजी घेणारा, तुमचं आणि माझं सांत्वन करणारा, तुम्हाला आणि मला पोटभर अन्न योग्य दरात देणारा, तुमच्या आणि माझ्यावरला भार काढणारा कोण आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. हा धर्म नाही. येशू ख्रिस्त एक नातं आहे. जीसस क्राइस्ट इज नॉट अ रिलिजन, इट्स अ रिलेशन. ज्या आदामाच्या पापामुळं देव आणि मनुष्यामधलं नातं तुटलं गेलं. हॅलो. आणि त्यामुळे एक मनुष्य देवाच्या प्रतिमेचा, देवाच्या स्वरूपाचा, देवाला पाहणारा, देवाचं ऐकणारा, देवाकडला आशीर्वाद घेणारा, देवाच्या बागेमध्ये आनंदी असणारा, समाधानी असणारा असा मनुष्य केवळ त्या सैतानानं त्याला फसवलं, तडजोड केली. स्त्रीकडे आला, ते फळ खा. ती म्हटली ते नको, ते नको. मग कुठलं खाऊ नको म्हणून सांगितले ते तर सांग. मनातलं काढून घेतलं. सावध राहा, काही लोक तुमच्या मनातलं काढून घेतील. तुम्ही कुणाचं, तुमच्या दाखल्यावर काय, मी कुणाचं आहे, माझं नाव काय, मी काय सांगणार नाही. तुम्हाला काय घेणं देणं आहे? बरोबर आहे ना? जेव्हा तुमच्यावर प्रसंग येतील, कुठले तरी तपासणी होईल, तुम्हाला काय देणारच बाबा? आपण कुणाच, आपले नाव काय, माझी जात काय, कुणाला काही विचारायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. मी मनुष्य जातीचा मनुष्य आहे. माझं देवावर प्रेम आहे. मी माणसावर प्रीती करतो, मी देवावर प्रीती करतो. ही आमची ओळख आहे. मी मनुष्याची जात पाहत नाही, मी मनुष्याचा धर्म पाहत नाही. मी गरिबांचा, अनाथांचा, पोरक्या, विधवांचा कैवार घेणारा माणूस आहे. हीच माझा धर्म आहे. प्रेज द लॉर्ड. धर्माची व्याख्या लोकांनी बदललेली आहे. ज्याचा फोटो लावलाय त्याचाच तो धर्म. अरे फोटोवरून धर्म ठरवू नका. धर्म काय आहे? इर्मयाचं पुस्तक 18 अध्याय. धर्म काय आहे? एचकेल असेल, एचकेल 18 वगैरे. एचकेलाचं पुस्तक 18 अध्याय 21 वचन. तथापि, सगळ्यांनी काढा बरं का बायबल मधलं वचन. एचकेलाचं पुस्तक 18 अध्याय 21 वचन. तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावायचा नाही. हॅलो. आपण म्हणतो बघा, धर्माचरण कर की. धर्माचरण हा शब्द म्हणजे धर्माचा आचरण नाही. धर्माचरण काय आहे? बायबलमध्ये याकोबाच्या पत्रात 1:27 मध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतः जगाच्या कलंकापासून राखणे हे धर्माचरण आहे. प्रेज द लॉर्ड. आज लोक जबरदस्तीने आम्हाला
तुम्ही ह्या धर्माचं आचरण करता, तुम्ही ह्याचं धर्मांतर करता, तुम्ही हे करता. बाबांनो, आम्ही धर्माचं आचरण आणि धर्मांतर करत नाही. तर ज्या परमेश्वरानं त्याची धार्मिकता आमच्यात घातलेली आहे, ती धार्मिकता ही आहे की आम्ही काय केलं, आम्ही दुष्ट होतो, आम्ही पापी होतो, आम्ही पापापासून दुष्टापासून परावृत्त होऊन आम्ही आता परमेश्वराचा नियम पाळत आहोत, आम्ही नीतीने वागत आहोत. ही आमची धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, जगाच्या दृष्टीने धर्म रिलिजन म्हटलेलं आहे. ज्याचा फोटो लावलाय त्याचा तू. येशू ख्रिस्ताच्या फोटोवर पण आम्ही विश्वास ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. आमचा येशू आम्हाला ठाऊक आहे, ज्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी आहे. आमेन. ज्याच्या मुखातून तीक्ष्ण दुधारी तलवार येते, ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, ज्याचं केस आणि त्याचं डोकं लोकरीसारखं बर्फासारखं पांढरं शुभ्र आहे, तो येशू आम्ही आमच्या दर्शनामध्ये आहे. फोटोतल्या येशूला, चित्रातल्या येशूला आम्ही मानत नाही आणि लावत पण नाही. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्तानं प्रियानो जेव्हा 3 शिष्यांना डोंगरावरती नेलं तेव्हा त्यांनी साक्षी दिली. त्याची वस्त्रे आमच्या देखत पांढरी शुभ्र झाली, त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी झालं. हॅलो, पहा, येशू ख्रिस्त हा चित्रातला आणि फोटोतला आम्हाला नको. आणि आमच्या येशू ख्रिस्ताला चित्रात आणि फोटोवर आम्ही ठेवलेलं नाही, येशू ख्रिस्ताला आम्ही हृदयात ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आमचं मुख तेजस्वी आहे, आमचं धार्मिकता तेजस्वी आहे, आमचं वागणं तेजस्वी आहे. प्रेज द लॉर्ड. मरगळीसारखं आम्ही जीवन जगत नाही, आम्ही कुणावर अन्यायी करत नाही, आम्ही कुणावर अत्याचार करत नाही. येशू ख्रिस्त आमचा धर्म नाही, येशू आमची धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. तर येशू ख्रिस्तानं धार्मिकता केली. ओ, त्यानं अंधळ्या स्पर्श केला, त्याचे डोळे उघडले, कुष्ठा स्पर्श केला, त्याचं कुष्ठ गेलं. पापी स्त्रीला लोक मारणार होते, येशू म्हटला मारू नका, ज्यानं पाप केलं त्यानं मारा. सगळे पळाले हो. आणि येशूने तिला म्हटले, मी तुला क्षमा करतो, परत पाप करू नको. हा येशू आहे. कारण त्यानं म्हटलेलं येशूने, मी पाप्यांना तारावयास हरवलेना शोधावयास आलो. तो येशू आहे, ती त्याची धार्मिकता आहे. दुरून जाळ बघितलं, रिकाम होतं, रात्रभर मास टाकलं हो जाळ आणि एकही मासा नाही. काय त्याची मानसिकता असेल, त्यानं बघत असेल रात्रभर, आता मी घराकडे कसं जाऊ, माझ्या जाळ्यात काहीच नाही. पुष्कळ आम्ही कष्ट करतो, पगार वेळेवर होत नाही, आम्ही धावपळ करतो पण पैसा टिकत नाही. पुष्कळ गोष्टी माझ्या बहीण भावानं, कदाचित आज तुमची पिशवी, जाळं किंवा कुटुंबातल्या काही अन्नधान्य कमी असेल, घाबरू नका. येशू ख्रिस्त मुबलकच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, स्वास्थ्य, शांती, जीवन, आनंद देणारा देव आहे. येशूने जाळं रिकामं पाहिलं आणि येशू त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, पेत्रा, अरे रे रे, घाबरू नकोस, तुझी बोट मला दे. दिली. येशू ख्रिस्ताने त्याची बोट घेतली आणि त्या बोटीतून काम काय केलं, जे त्याला ऐकावयास आले होते त्यांना ऐकवलं. स्वर्गातल्या आणि पृथ्वीला गोष्टी सांगितल्या. पश्चाताप केला लोकांनी. जे बरं करून घ्यायला आले होते त्यांना येशूने स्पर्श केला, बरं झालं. आणि पेत्र एका बाजूला उभा राहून त्याचं अंतकरण दुःखी कशामुळे होतं, त्याला आरोग्य नको होतं, तो आंधळा नव्हता, त्याच्या जीवनामध्ये बाकीचं काही प्रॉब्लेम नव्हत्या. माझं जाळं रिकाम आहे म्हणून तो रडत होता, रिकाम होता. प्रेज द लॉर्ड. परंतु येशू ख्रिस्तानं दुरून त्याचं रिकाम जाळं, रिकामी बोट पाहिली आणि येशू त्याच्या जवळ आला. येशूने ओळखलं, काय केल्यानं याचं सांत्वन होईल. जे मिशनरी पहिल्यांदा आलेत ना इकडं, हॅलो इकडे लक्ष द्या, मिशनरी पहिल्यांदा भारत देशात आले ना, त्यांनी ओळखलं. आज जे लोक म्हणतात ना, यांनी जात बदलली, धर्म बदलली. अरे बाबांनो, आम्ही जन्मल्यापासून त्या जाती धर्मात होतो, पण आमच्यावर लोकांनी अन्याय अत्याचार केला, कारण शिक्षणापासून वंचित ठेवलं. दाखला बघून जातीच घेतलं नाही, शाळेतच घेतलं नाही. हॅलो, महात्मा फुलेंसारखे व्यक्ती, सावित्रीबाई फुलेसारखी व्यक्तींनी शिक्षणाची दारं उघडली. लोकांनी शेण टाकलं त्यांच्यावर, घाबरले नाहीत. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात,
मिशनऱ्यांनी काय केलं? शिक्षणासाठी पहिल्यांदा दारं उघडली. कोडोलीमध्ये जाऊन पहा, अनेक सिंधुदुर्ग, महाड या ठिकाणी मिशनऱ्यांनी हे ओळखलं की जे गरीब आहेत, जे लाचार आहेत, दलित आहेत, दीन दुबळे आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. प्रियानो, परमेश्वर पहिल्यांदा आमची गरज ओळखतो. शिक्षण नाही तर वाचता येणार नाही, वाचन नाही तर ट्रेनिंग नाही, ट्रेनिंग नाही तर नोकरी नाही. आणि यामुळे या देशामध्ये अंधकार होता, अज्ञान होतं, अंधश्रद्धा होते आणि लोक अंधारामध्ये होते, गुलाम होते. आज मी देवाचा सेवक तुम्हाला काय सांगत आहे? धर्मासाठी आपण जन्माला आलेलो नाही, देवाची धार्मिकता घ्यायला आलेलो आहे. आणि ज्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला दिलेली आहे ना, म्हणून आज तुम्ही तेजस्वी आहात, आज तुम्ही धार्मिक आहात. तुम्ही आणि मी जगाची किंवा जातीची धार्मिकता घेण्यासाठी नाही, तर परमेश्वरानं आम्हाला दिलेलं ही धार्मिकता आहे ती ख्रिस्ताची धार्मिकता आहे. आणि येशू ख्रिस्ताची धार्मिकता काय होती? येशू ख्रिस्ताची धार्मिकता ती होती की जेव्हा सगळे शास्त्रीय पुरुषी ते वरती करून तिला दगडमार करत होते, तर येशू म्हटला, थांबा, तुमच्यामध्ये कोण पापी नसेल पहिला दगड मारा. सगळे निघून गेले. त्यांच्या धार्मिकता नव्हती, त्यांची पाप तिच्यापेक्षा जास्त होती, ते पळाले. आणि येशू ख्रिस्तानं तिला काय केली? क्षमा केली. जा, मी तुला दंड ठरवत नाही, पण यापुढे पाप करू नकोस. येशू ख्रिस्ताने तिला क्षमा केली आणि तिला क्षमा लाभली, तिला धार्मिकता लाभली. प्रेज द लॉर्ड. 38 वर्षाचा दुखणेकरी, त्याचं स्वतःच त्याला उठवणारं कोणी नव्हतं. आज अनेक आजार, अनेक चुकीच्या गोष्टी आज आम्हाला 38 वर्षात दुखणेकरासाठी खितपत ठेवलेला आहे. आमचं कोणी नाही हात देणार, शानपण सांगणार. म्हणून आम्ही इथं काय सांगतो लोकांना? शान व्हा म्हणून सांगतो. पापापासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा, व्यभिचार करू नका, खून करू नका, चोरी करू नका, आई वडिलांचा मान राखा, देवाला भिवून वागा, राष्ट्रावर प्रेम करा, एकमेकावर प्रीती करा. हे शिक्षण पवित्र स्थानातून ह्या यरुशलेमातून दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. आज आपण यरुशलेमामध्ये आहोत, या पवित्र नगरीमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. चर्च हे परमेश्वराचं यरुशलेम आहे. परमेश्वरानं या भूतलावर आता यरुशलेम कुठं ठेवलंय? चर्च. म्हणून तुम्हाला आठवत असेल माझ्या प्रियानो, आज धर्म महत्वाचा नाही, धार्मिकता महत्वाची आहे. तुम्ही मनुष्याची धर्म तुम्ही पण बघू नका. जो गरीब आहे त्यांना मदत करा, जो अनाथ आहे त्याची दाद घ्या, पोरक्या विधवांना तुम्ही मदत करा, ही तुमची धार्मिकता आहे. ही मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे. धार्मिकता म्हणजे काय म्हटले एजकेलच्या पुस्तकामध्ये 18:21 मध्ये? धार्मिकता काय आहे की तथापि दुष्टाने आपण केलेल्या पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. प्रेज द लॉर्ड. या यरुशलेमात आम्हाला शिक्षण मिळालं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे यरुशलेमात शिक्षण मिळतं. प्रेज द लॉर्ड. यरुशलेमात धार्मिकता मिळते. आणि म्हणून तुम्ही मी इथं येण्या अगोदर काय होतो? अनीतिमान होतो किंवा आम्ही धार्मिकतेने वागत नव्हतो, पापामध्ये होतो. आज देखील ज्या तरुण मुलं आहात, मी तुम्हाला सांगत आहे, कान उघडा करू नाही ग. परमेश्वर आज तुम्हाला दाखवत आहे, जर तुमच्यामध्ये परमेश्वराची धार्मिकता नसेल, अजून तुमच्यामध्ये अशुद्ध वागणं, अमंगल गोष्टी बोलणं, पाप, व्यसन, व्यभिचार, आई वडिलांना दुःख देणं, तर लक्षात ठेवा या गोष्टी तुम्हाला धार्मिकतेकडे वळू देणार नाहीत. बायबल सांगतं ज्याने जो पाप सोडून काय म्हणतोय, पापापासून परावृत्त होऊन जो माझा नियम पाळतो आणि नीतीने धर्माने वागतो तो वाचेल, मरावयाचा नाही. प्रेज द लॉर्ड. काही वर्षापूर्वी तुम्ही आणि मी पापापासून परावृत्त झालो. आपण अनीतिमानता, अधार्मिकता सोडली, विसरू नका. म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचं आणि माझं सांत्वन केलं, वचन पाठवून सांत्वन केलं, पवित्र आत्मा पाठवून सांत्वन केलं. आणि आज माझ्या बहीण भावांनो, तुम्हाला आणि मला लाभलेला हा धर्म नाही, ही धार्मिकता आहे, ती येशू ख्रिस्ताच्या द्वारे लाभलेली ख्रिस्ताची धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. पण अजून तुमच्यामध्ये कुणीतरी अमंगळ, अशुद्ध, अंधश्रद्धेच्या, अज्ञानाच्या गोष्टी करत असेल तर बायबल सांगतो तो वाचणार नाही. पण जर खरी धार्मिकता काय आहे? याकोबाच्या पत्रात दिलेलं आहे, अनाथ,
देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे. फक्त अनाथ पोरक्या विधवांची काळजी घेतली आणि हा पापात आहे, 2 सांभाळतोय, 3 सांभाळतोय, याची टोपी त्याला घालतोय, असा टोप्या काही कामाचा नाही. प्रेज द लॉर्ड. टोपी घालणारे होऊ नका. तारणाचं शिरस्त्राण तुम्हाला देवाने घातलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. नीतिमत्वाचं उरस्त्राण येशू ख्रिस्तानं तुम्हाला घातलेलं आहे. शांतीच्या सुवार्तेच्या पादुका दिलेल्या आहेत. आत्म्याची तलवार तुमच्याकडे आहे. विश्वासाची ढाल आहे. हे शस्त्र आहेत आमची. कुणावर डोळे वटारू नका. या जिभेनं कुणाला अपशब्द बोलू नका, अपमान करू नका, निंदा करू नका, चाडी करू नका. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री धारण करा. नीतीनं आणि धर्मानं वागा. अनाथ पोरक्या विधवांची दाद घ्या. याला काय म्हटलेलं आहे? तो धर्माने वागला तो खात्रीनं वाचेल. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशेबी धरले जाणार नाहीत. आज मी धार्मिकतेविषयी सांगत आहे. देवाच्या दृष्टीनं धर्म म्हणजे धार्मिकता आहे आणि तो काय होणार आहे? तो कोणतेही अपराध त्याच्या हिशेबी धरले जाणार नाही. तुम्हाला देवाचं वचन समजण्या अगोदर, तुम्ही पश्चाताप करण्या अगोदर, तुम्ही देवाकडे वळण्या अगोदर कदाचित एखादा अपराध घडला असेल, पाण्यानं, बोलण्यानं, शरीरानं, त्याची काळजी करू नका. बायबल काय सांगतंय? ते तुमच्या हिशेबी धरले जाणार नाही. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. कशामुळे? धार्मिकतेमुळे. धार्मिकता काय आहे? मी आता सांगितलं ना. जर तुम्हाला क्षमा पाहिजे असेल, व्याधीतून आजारातून मुक्ती हवी असेल, तर धार्मिक बनायचा प्रयत्न करा. काय बना? धार्मिकता देवाची धारण करा. म्हणून येशू ख्रिस्त या यरुशलेम शहरामध्ये तो बाळक म्हणून जन्मास आला, तेव्हा या शिमोनाने ओळखलं हे बाळक जगाला काय देणार आहे? धार्मिकता देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेला हेरोद राजाला राग आला. असा कोणी, काळजीपूर्वक आहे का? शेवटच्या 5 मिनिटात मी थांबतोय. बायबलमध्ये लिहिलं आहे हेरोद राजाला राग आला, परंतु हेरोदानं वरून दाखवलं असा बाळक जन्मास आलेला आहे. जावा जावा, शोधा शोधा, नमन करा आणि मग मला येऊन सांगा, मी पण येऊन त्याला नमन करेन. या दोघांना तात्पुरता आनंद झालाय. मागे लोकांना ते ताऱ्याच्या दिशेने चालले आणि तो तारा जिथं थांबला त्या घरात गेले तर मरिया आणि योसेफ तिथे होता. त्यांनी येशू बालकाचं पाहून दर्शन घेतलं. त्यांनी थैल्या उघडल्या, सोनं ऊद गंधरस दिलं आणि प्रभूचं दर्शन घेतलं. पण त्याच वेळेला बायबलमध्ये लिहिलेलं आहे स्वप्नात त्यांना दर्शन झाल्यामुळं ते हेरोद राजाला सांगावयास माघारी गेले नाही, कारण देवाने त्यांना दाखवलं हा हेरोद त्या बाळाचा काय करणार आहे? घात करणार आहे. काळजीपूर्वक ऐका. परंतु त्यावेळेला एक घटना अशी घडली की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. तो अंधारात प्रकाश असा आला. तो आजारांसाठी आरोग्य घेऊन आला. तो मरणाऱ्यासाठी, पाप्यांसाठी तारण घेऊन आला. परंतु हा राजा जो आहे तो एका बाजूने घाबरलेला पण आहे, पण रागावलेला पण आहे. त्याने काय केलं माहितीये? पाप 2 वर्षाची आणि 2 वर्षाच्या आतली जी बालकं आहेत ना, त्याने कत्तल करून टाकली. कत्तल. ही गोष्ट ऐकताना, हे वाचताना मनाला दुःख होतं. पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे राहेल आपली मुलं नाहीत म्हणून सांत्वन पावेना. बरोबर आहे ना? हे पवित्र शास्त्रात अगोदर लिहून ठेवलं होतं. 2000 बालकांची कत्तल झाली हो. मोशे जन्माला येत असताना पण अशीच घटना घडली हो. बरोबर आहे ना? फारो राजांना पण, फारोच ना, फारोच का नाही, फारोनं पण त्यावेळेला काय केलं? फारोनं पण मोशेला मारण्यासाठी त्यावेळेला पण बालकं त्यांनी मारली. इब्री बायकांची स्त्री. परंतु या मोशेच्या आईनं हे ओळखलं आणि आपल्या बाळाला काय केलं? तिनं लपवून ठेवलं डांबराच्या पेटीमध्ये, लवाळ्याच्या पेटीला डांबर लावून. प्रियानो, ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे ना, त्याला सैतान काय करू शकत नाही. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, आई वडिलांनो, मुलांकडे लक्ष द्या. त्यांना लपवून ठेवू नका. त्यांना वचनामध्ये ठेवा. प्रेज द लॉर्ड. त्यांना मंडईच्या यरुशलेम मध्ये ठेवा. त्यांना देवाच्या वचनात भयात वाढवा. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या विरुद्ध, काळजीपूर्वक ऐका, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये. काय म्हणतो दावीद राजा? तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून मी माझ्या हृदयात परमेश्वरा तुझं वचन जपून ठेवलेलं आहे. आज तुमच्या हृदयात काय आहे? हृदयात येशू ख्रिस्त या सांत्वन दात्याला घ्या.
हृदयात येशू ख्रिस्ताचं वचन जपून ठेवा. कशासाठी? की परमेश्वरा तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये. आज प्रॉब्लेम्स काय आहेत? मुलं वचनच ऐकत नाहीत, वचन वाचत नाहीत. माझ्या प्रियानो, हाच प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमामध्ये काळजीपूर्वक ऐका, लहानाचा मोठा झाला. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना देखील यरुशलेमामध्ये त्या मंदिरात आला. यरुशलेम ही पवित्र नगरी आहे, यरुशलेम ही शाही नगरी आहे. आणि येशू ख्रिस्तानं या यरुशलेमातल्या मंदिरात काय केलं? देवाचं वचन याचकांकडे त्यांच्याकडून विचारलं त्याला प्रश्न. माझ्या प्रियानो, यरुशलेम यरुशलेम मी तुम्हाला सांगत आहे, आता वचन काढत नाही, पण ह्याच येशू ख्रिस्तानं बऱ्याच चांगल्या गोष्टी यरुशलेमाला सांगितल्या, पण लोकांनी ऐकल्या नाही. तेव्हा येशू ख्रिस्ताच्या मुखातून 2दा काही शब्द गेले. तो काय म्हणतो? यरुशलेमा यरुशलेमा. काय म्हणतो येशू? यरुशलेमा यरुशलेमा. कोंबडी संदेष्टाचा घात करणाऱ्या, तुझ्याकडे पाठवलेल्या लोकांस दगडमार करणाऱ्या यरुशलेमा. कोंबडी जशी पिलाना आपल्या पंखाखाली एकवटते, तसा परमेश्वरानं हे इस्रायला, हे यरुशलेमा, तुला कितीही वाचवायचा प्रयत्न केला. प्रियानो, परमेश्वर आम्हाला सेवकाच्या द्वारे, मंडळीद्वारे, वचनाद्वारे तुम्हाला आणि मला नेहमी वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो. परमेश्वराचं वचन नेहमी आम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतं. देवाचा संदेश हा करमणूक नाहीये. देवाचा संदेश देवाच्या मुखातील शब्द आहे. तुमच्यासाठी देवाचे संकल्प हिताचे आहेत, अहिताचे नाहीत. परंतु आम्ही वचन ऐकलं पाहिजे. हे वचन मला देव का पाठवत आहे, देव माझ्याशी काय गुज करू इच्छितो, देवाचा माझ्या परिवारासाठी काय हेतू आहे, आम्ही ओळखलं पाहिजे. हो, तू जा चर्चला, मी पुढच्या आठवड्यात येतो, तू चल पुढं, मी हळूहळू येतो. बस झालं. म्हणून येशू ख्रिस्तानं सांगितलं, यरुशलेम सोडून आता जाऊ नका. थोड्या दिवसांनी पवित्र आत्मा तुम्हावर येईल, सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्ही यरुशलेमात, यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षीदार व्हाल. बरं झालं त्या मंडळीनं ऐकलं. आणि बायबल सांगतं, ही मंडळी यरुशलेमामध्ये जैतुनाच्या डोंगराजवळ माडीवरल्या खोलीवर एकत्र राहू लागली. यरुशलेमात मंडळीची स्थापना झाली. मंडळी यरुशलेमामध्ये एकत्र राहू लागली. आणि त्यामुळे काय झालं? काळजीपूर्वक ऐका. होय, यरुशलेमामध्ये 120 लोक होते, 3000 झालेत, 3000चे 5000 झालेत. परमेश्वराने यरुशलेमातल्या मंडळीला संरक्षण दिलं, मंडळीला जन्मास घातलं, मंडळीला संरक्षण दिलं, मंडळीला आशीर्वाद दिला यरुशलेमात. मात्र मंडळी वाढताना यरुशलेमात मंडळीचा छळ पण झाला. परंतु प्रियानो, आज मी इथं सांगून थांबतो की त्याच यरुशलेमासाठी परमेश्वरानं प्रगटीकरणाचं पुस्तक मत्तई शुभवर्तमान 24 अध्याय काय म्हणतोय बघा. प्रभू येशूने एक शेवटच्या काळाविषयी वचन काय सांगितले बघा. मत्तई 24:29 पासून, त्या दिवसातील संकटामागून लागले, सूर्य अंधकार होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पतन पावतील, आकाशातले बळे डळमतील, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशात दिसेल. मग पृथ्वीवरल्या सर्व जातीचे लोक शोक करतील. ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन व पराक्रमाने व वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठविल, आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडल्यास चारी दिशाकडून जमा करतील. प्रेज द लॉर्ड. यशाचं पुस्तक 66 अध्याय घरी गेल्या पुन्हा वाचा. मी फक्त 2 वचनावर बोललोय, 13 आणि 14. त्याच्या खाली वाचा. परमेश्वराचं अभिवचन काय? परमेश्वर म्हणतो, सर्व राष्ट्र मी जमा करणार आहे, सर्व राष्ट्रातून विखुरलेले माझे लोक मी जमा करणार आहे. हॅलो, मी शत्रूंचा समाचार घेणार आहे. आणि आज ती वेळ आलेली आहे. आज शत्रू तुमचा पाठलाग करत आहेत, करू द्या. आज लोक निंदा करतायत, करू द्या. सैतान कधी कधी तुम्हाला छळतो, आळशी करतो, वचन वाचू देत नाही, पण तुम्ही सावध राहा. प्रेज द लॉर्ड. माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, यरुशलेम ही पवित्र नगरी आहे, शाही नगरी आहे, हे देवाचं नगर आहे. आणि हे यरुशलेम आमची सुरक्षितता आहे. चर्च हे आमची सुरक्षिततेचं ठिकाण आहे. या यरुशलेमामध्ये मंडळीला स्वास्थ्यता प्राप्त झाली, मंडळीला सामर्थ्य प्राप्त झालं. यरुशलेमात माडेवरल्या खोलीवर पवित्र आत्मा उतरून आला, अग्नीच्या जीवा आल्या, आणि मंडळी अस्वस्थ झालेली, भयभीत झालेली, तिथं परमेश्वरानं पवित्र आत्मा पाठवून काय केलं? सांत्वन केलं. आज संदेश तुम्हाकडे काय आला की परमेश्वर म्हणतो, जसं आई मनुष्याचं
सांत्वन करते तसा मी तुमचं सांत्वन करेन, मी यरूशलेमात तुमचं सांत्वन करेन. प्रियानो, आज परमेश्वरानं आम्हाला नव्या नगरीमध्ये, सियोन मंदिरामध्ये, पवित्र स्थानी आणलेलं आहे. आम्ही या यरूशलेमात, आम्ही या मंडळीत टिकून असणं, परमेश्वराचं वचन ऐकणं, परमेश्वराच्या वचनाचे नियमाप्रमाणे चालणं, देवाची आज्ञा पाळणं, देवाची धार्मिकता आमच्यामधून दिसणं. इथून बाहेर गेल्यानंतर आम्ही आपल्या देशासाठी, राज्यासाठी, अनाथ पोरक्या विधवांसाठी आमच्यामध्ये ख्रिस्ताची धार्मिकता लोकांसाठी मी दाखवली पाहिजे. इथून बाहेर गेल्या अनाथ पोरक्या विधवांची दाद घ्या, गरीबास मदत करा, आजारांसाठी प्रार्थना करा, जे पडलेले त्यांना हात द्या, काळजीपूर्वक ऐका. ही तुमची धार्मिकता आहे. कारण काय होणार आहे, देवाच्या पुत्राला पराक्रमाने, वैभवाने येताना आम्ही पाहणार आहोत. तो पराक्रमाचा पुत्र कुठे येणार आहे? प्रगटीकरणाच्या पुस्तकात 21व्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे? प्रगटीकरण 21:1. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली, पहिली आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्र राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेले होते. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्याचबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे, कष्टही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. प्रियानो, जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरल्या मंडपात आहोत, जोपर्यंत या शरीररूपी मंडपात आहोत, जोपर्यंत जाती भेद, वर्ण भेदाच्या मंडपात आहोत, सामाजिक गोष्टीमध्ये आहोत, वेदना, अश्रू, त्रास या गोष्टी आहेत. काळजी करू नका. पाऊल म्हणतो, इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा लागलेली आहे. हा मला मंडप एकाएकी काढावा लागणार आहे. पाऊलानं पुष्कळ सेवा केली. पाऊलानं लोकांचा छळ केला होता, विश्वासणाऱ्यांचा. परंतु पाऊलानं जेव्हा येशू ख्रिस्ताची वाणी ऐकली, वचन ऐकलं, प्रकाश आला आणि येशू त्याला म्हणाला, पाऊला पाऊला, शाऊला शाऊला, माझा छळ का करतोस? हे प्रभू, तू कोण आहेस? मी येशू ख्रिस्त आहे. स्वर्गातून येशू ख्रिस्ताची वाणी त्याच्याकडे आली. देवाचा प्रकाश त्यानं पाहिला आणि छळ करणारा शाऊल क्षणात धरतीवर पडला, आंधळा झाला, त्याच्यानं उठवणा. माझ्या प्रियानं, वेळ आलेली आहे. आता आकाशातून प्रकाश आणि वाणी येणार नाही, तर आकाशातून प्रकाशाचा पुत्र येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता आकाशातून नुसती वाणी नाही, त्याच्या येण्याची वाणी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, पहा, तो मेघासहित येतो. कसा येतो? मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील. आणि लोक काय करतील? ऊर बडवून घेतील. ज्यांनी पश्चाताप केला नाही, ज्यांनी तारण साधूनच घेतले नाही, ज्यांनी वचनावर विश्वास ठेवला नाही, येशू ख्रिस्ताला तारणाम स्वीकारला नाही, त्यांच्यावर ऊर बडवून घेण्याची वेळ येणार आहे. पण आज तुम्ही धन्य आहात की जो येशू ख्रिस्त मेघासहित येणार आहे ना, तो एकटा येणार नाही. आम्ही पाहिलं की प्रगटीकरणात तो काय म्हणतो, पहा, मी सर्व काही नवे करतो. जुनी पृथ्वी आणि जुना आकाश मी काढून टाकतो. म्हणजे तुम्ही मी जी माया, जी तुम्ही मी सगळी काया, जे काही गेलंय वाया, ते सगळं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुमची माया, काया, हे सगळं जाणार आहे वाया. एकच राहणार आहे, ती म्हणजे तुमची धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. माग फिरला की मिठाचा पुतळाच. प्रेज द लॉर्ड. इथं जाऊन येतो, जरा ते दे नाही, तेच घे नाही, हे करणं काही नाही. प्रभू म्हणतो, आता तयार राहा. प्रेज द लॉर्ड. पहा, मी कसा येतो? मेघासहित येतो. येशू ख्रिस्त राजांचा राजा, देवाचा प्रकाश, देवाचं वचन, देवाची वाणी, तो येत आहे, येत आहे. आणि म्हणून आता काय व्हायला लागलेलं आहे? आता बडे लोक छोट्यावरती काय करले आहेत? अधिकार गाजवा लागलेले आहेत. हेरोद राजा घाबरला होता. आज राजकीय पुढारी घाबरलेले आहेत. म्हणून ते काय करतात? तुमचं हे काढून घेतो, तुमची नोकरी काढून घेतो, तुमचे दाखले काढून घेतो. घे बाबा, काय काढून घ्यायचं ते घे.
अरे आमच्या येशू ख्रिस्ताचं सगळं काढून घेतलं, त्याला विवस्त्र केला. ज्या हाताने आंधळ्यांचे डोळे उघडले, ज्या स्पर्शानं कुष्ठरोगी बरा झाला, अहो येशू ख्रिस्ताला सरते शेवटी या लोकांनी काय केलं? विवस्त्र केलं. विवस्त्र. येशू ख्रिस्त कुणासाठी विवस्त्र झाला? तुमच्या आणि माझ्यासाठी. तुम्हाला आणि मला सांत्वन मिळावं, पापांची क्षमा, रोगातून मुक्ती, सैतानाच्या जकड्यातून मुक्ती, लोकांच्या तावडीतून मुक्ती. म्हणून येशू ख्रिस्तानं प्रियानो सगळं सगळं दिलं. त्याचा जगा पण त्यांनी काढला, वाटून घेतला, त्या चिठ्ठ्या टाकल्या. माझ्या प्रियानो येशू ख्रिस्तानं हे जे बलिदान केलेलं आहे ना, लक्षात घ्या. येशू ख्रिस्तानं सर्व अर्पण जर केलं नसतं, रक्त सांडलं नसतं, वधस्तंभावर खिळे ठोकून घेतले नसते, तर माझ्या बहीण भावांनो, माझ्यासारखा मनुष्य जो पापामध्ये, व्यसनामध्ये, मरणाच्या भयामध्ये, लोकांच्या त्रासानं कंटाळलं होतं जगात जगायला, माझं सांत्वनदाता कोणी नव्हता. ज्याला आजी मरण पावली तेव्हा मी रडायचो, आता माझं छत्र गेलं हो. पलीकडून माझी आत्या म्हणायची, रडू नको रडू नको, एवढंच. परंतु प्रियानो, मी वाढत गेलो, शिक्षण घेत गेलो. शिक्षणानं मनुष्य मोठा होतो, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. आणि मग मला येशूची ओळख झाली. मी वचन वाचू लागलो, प्रार्थना करू लागलो, देवाला भिवून वागू लागलो. पण पुन्हा पापानं माझ्यावर सत्ता गाजवली आणि पाप मरणाच्या द्वारे माझ्यावर राज्य करत होतं. व्यसन, वाईट गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या. परंतु येशूला म्हटलं, येशू मला तुझी धार्मिकता दे, मला तुझ्यासारखं नीतिमत्वाने वागू दे, मला क्षमा कर. आणि प्रियाने मी रडलो रडलो रडलो, बायबल वाचू लागलो, गुडघ्यावरून प्रार्थना करू लागलो. येशूला म्हटलं, आता इथून पुढे मी पाप करणार नाही, व्यसन करणार नाही, सत्यानं वागेल, धार्मिकतेनं वागेल. येशू तुझ्या वचनात, विश्वासात मंडळीत राहील. काय झालं? येशू ख्रिस्तानं माझं सांत्वन केलं. 1997 प्रभू येशू ख्रिस्तानं मला स्पर्श केला. देवबापानं माझ्या जीवनात परिवर्तन घडवलं. भीती बाळगलेला माणूस, हिंमत आली मला जगायची. आजारामध्ये असणारं आरोग्य आलं. पापा व्यसनामध्ये होता, मला व्यसनमुक्त झालो. येशू ख्रिस्ताच्या कृपेने माझं तारण झालं. आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, येशू ख्रिस्तानं माझं सांत्वन केलेलं आहे. प्रियानो, आज तुमचं सांत्वन कोणी करो की न करो, काळजी करू नका. माझ्यासारखंच तुमचं सांत्वन, जेव्हा तुम्ही आजारी होता, येशूने तुम्हाला आरोग्य दिलंय. जेव्हा तुम्ही नाकारलेला होता, येशूने तुम्हाला स्वीकारलंय. जेव्हा तुम्ही पडला होता, येशूने तुम्हाला उठवलेलं आहे. पण बरेचदा आम्हाला विसर पडतो की येशू ख्रिस्ताने माझं सांत्वन केलंय म्हणून. फक्त आशीर्वाद मिळाला की येशू चांगला, भरभराट झाली की येशू चांगला. प्रियजन हो, येशू ख्रिस्त सांत्वनदाता आहे, रोज सांत्वन करणारा देव आहे. जेव्हा आई आपल्या मुलाला बघते ना रडताना, रडू दे म्हणते का? ती धावत जाते, माझं मूल का रडतंय? त्याला कुणी डिवचलं, चिमटलं, चावलं काय? त्याला भूक लागली? एक आई मुलासाठी धावते, उठ उठ म्हणत नाही ती त्याला, बाळा म्हणून ती खाली वाकते. आपल्या रडणाऱ्या बाळाला एक चांगली माता जिला जन्म दिलाय, ती काय करते? त्या बाळाला उचलून घेते, त्याला किती धूळ लागलेले आहे, त्याला किती चिखल लागलेला आहे, त्यानं शी केलेले आहे, त्यानं काय प्रॉब्लेम काही बघत नाही. तिला एवढंच समजतं, माझं मूल रडत आहे. कधीपासून रडायला लागले माझं मूल? कुणी दुखावलं माझ्या बाळाला? कशामुळे रडतंय माझं मूल? आणि अशी माता त्या बाळाला आपल्या उचलून जवळ घेते, म्हणते, बाळा मी आहे की रे, मी कुठे नव्हते गेले रे, मी इथंच आहे की रे, रडू नकोस माझ्या मुला, तुला काय पाहिजे माझ्या मुला, मी तुझी आई आहे की रे माझ्या मुला. कोणी तुला मारलं, कोणी दुखावलं? आज तो प्रभू येशू ख्रिस्त आईचं स्वरूप धारण करून तुम्हाला म्हणत आहे, मी कुठेही गेलेलो नाही माझ्या मुली तुला सोडून, माझ्या मुला, माझ्या परिवारा, मी तुझ्या जवळच आहे की रे. कोणी तुझं काय हिरावून घेतलं?
कोण तुला ढकलत आहे? कोणता आजार तुला त्रास देत आहे? कुशामुळे आई मुलांच्या मुळे तू सांत्वन पावत नाहीस. काळजी करू नकोस. बरेचदा आम्हाला वाटतं, शास्त्रात लिहिलेलं आहे, आईला आपल्या तान्हाबाळाचा विसर पडेल काय? कदाचित आईला तान्हाबाळाचा विसर पडेल, परंतु आज मी तुमचा मुलगा, देवाचा सेवक म्हणून सांगतो, येशू ख्रिस्त जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे, त्याला आमचा कदापि विसर पडत नाही. मी त्याची एक जिवंत साक्षी आहे. आज या जगात माझ्या कोण प्रेम करतं, कोण माझी काळजी घेतं मला माहित नाही. मी कुणासाठी जगत नाही, मी फक्त येशूसाठी जगतोय. कारण येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेलेला आहे याची जाणीव मला आहे. तो मेला म्हणून मी जिवंत आहे. त्यानं फटके सहन केले म्हणून मला आरोग्य मिळालंय. तो विवस्त्र झाला म्हणून मला हे पेराव तारणाचा मिळालाय, ही मला जाणीव आहे. म्हणून येशूला मी रोज म्हणतो, प्रभू माझ्या दुःखात तू माझं सांत्वन कर. येशू, या जगाने मला ढकलू नये, मला त्रास देऊ नये, म्हणजे कोणी काही हिरावून घेऊ नये. तू दिलेला आशीर्वाद, तू दिलेलं आरोग्य, येशू तू दिलेली शांती, येशू ख्रिस्ता तू दिलेलं तारण माझं कोणी हिरावून घेऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे देवा तुझ्याजवळ. म्हणून मी धावतोय त्याच्यासाठी. कारण मला माहित आहे, आईपेक्षा, बाबापेक्षा, नातेवाईकांपेक्षा, मित्रमैत्रिणीपेक्षा तो खरा मित्र आहे, ती खरी आई आहे, तो खरा बाप आहे. आज तुम्हाला एवढं सांगून मी थांबतोय. यशायानं आत्म्याच्या प्रेरणे यशाया 66:13-14 मध्ये लिहिलं, आई जसं मनुष्याचं सांत्वन करते तसा मी परमेश्वर तुमचं सांत्वन करेन. यरुशलेमात तुमचं सांत्वन करेन. आणि परमेश्वरानं 2000 वर्षानंतर हे दिलेलं वचन परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला यरुशलेमात, यहुद्यातील बेथलेमात पाठवलं. आणि येशू सांत्वनदाता या जगात आला. त्यांना अंधाऱ्यांना डोळे दिले, त्यांचं सांत्वन झालं. कुष्ठ शुद्ध केलं, त्याचं सांत्वन झालं. पापी स्त्रीला क्षमा केली, तिचं सांत्वन झालं. येशू ख्रिस्तानं जाळ्यात मासे दिले, पेत्राचं सांत्वन झालं. येशू ख्रिस्तानं मार्था मरिया रडत होत्या, सगळं गाव जमलं होतं, पण कोणी सांत्वन नव्हता. येशूनं मरिया आणि मार्थेचा भाऊ लाजराला बाहेर जिवंत दिलं, हे त्यांचं सांत्वन होतं. प्रेज द लॉर्ड. आज कुठल्या गोष्टी हरवून बसलाय? येशू ख्रिस्त जेव्हा येतो तेव्हा तुम्ही जे हरवलंय ना, जसं मार्था मरियानं आपल्या भावाला हरवलं होतं, सांत्वन करायला पुष्कळ आलते हो. रडू नको, रडू नको, रडू नको. पण येशू ख्रिस्त आला ना, रडू नको म्हणायला आला नाही. मला फक्त दाखव कुठं त्याला पुरलंय ते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त दाखवायचं आहे कोण त्रास देते. तुम्ही फक्त दाखवायचं आहे कुठली गोष्ट तुमच्यामध्ये एखादं पाप आहे, त्याला दाखवा, त्याला दाखवा. प्रभू येशू, हे माझ्यात पाप आहे, हा माझा स्वभाव आहे, हे माझं कपट आहे, हे माझं हट्टीपण आहे, हे माझा आळस आहे, हे माझं अज्ञान आहे. येशू पहिल्यांदा मला बदल, पहिल्यांदा मला बदल, आणि मग माझी परिस्थिती बदल, आणि जे मला त्रास देणार आहे त्यांना पण बदल. प्रेज द लॉर्ड. तो ऐकतो, तो प्रार्थना ऐकतो, तो तुमचं जीवन बदलतो, तो तुमची परिस्थिती बदलतो, आणि तुमच्या आसपास लोकांचं जीवन बदलतो. या आपण आपल्या जागेवरती